चला तुम्हाला सांगतो, आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो कसा क्रिएट करायचा कॅपकट मधून अगदी सोप्या पद्धतीमध्ये. व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तेव्हा ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल. आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर येथून काय करायचं, आपण जो बीटमा व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे. तर हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करा. हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून आपलं सॉन्ग ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर खाली तुम्हाला रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आणि पहिला बॉक्स आपल्याला 9.6चा मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या ज्या बीट माहुडीमध्ये आपण बीट दिले आहे ते कशा दिले आहेत ते तुम्हाला इथून थोडं समजून घ्यायचं. त्यानुसार तुमचे जे फूड असतील ते तुम्हाला ऍड करून घ्यायचे. तर सिम्पली तुम्ही बघू शकाल की पहिली आणि दुसरी बीट आपल्याला आपण इथे सेम फोटो यूज केला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथीला आपण सेमच फोटो इथून यूज केला, फक्त फोटो बदलला आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकाल. आता आपल्याला आहे ना 5वी आणि 6वीला पण सेमच आपण फोटो यूज केला आहे, फक्त म्हणजे बदलली बीट. ठीक आहे. अशा प्रकारे आता 7वी पण बीट आपली 7वी आणि 8वी बीट आहे, त्याला पण आपण सेम फोटो ऍड केलाय, पण फोटो इथून बीट बदलली. ठीक आहे. तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली 9व्या बीट पाशी यायचं आणि हा व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, स्प्लिट करत न्यायचं. इथून डायरेक्ट आपल्याला काय करायचं, 9वी जी आपली बीट आहे ना तिथून पुढे जे पण फूड असतील ना ते आपल्याला सिम्पली स्प्लिट करत न्यायचा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर सिम्पली आपण इथून स्प्लिट करूया आपल्या बीट जिथून बदलाय तिथून. ठीक आहे. अशा प्रकारे तर इथून ही बीट बदलते. अशा प्रकारे स्प्लिट करत शेवटच्या बीट पर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा हा व्हिडिओ. स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, इथून तुम्हाला आहे ना एकच फोटो इथून ऍड करायचा सिंगल. ठीक आहे. तर तो कसा करायचा आहे, सिम्पली ह्या लेअरवरती क्लिक करा, खाली थोडं येतं स्क्रोल करा, रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला आहे ना इथून फोटो ऍड करून घ्यायचा. तर सिम्पली आपण हा फोटो इथून ऍड करून घेऊया. अशा प्रकारे एक फोटो इथून तुम्हाला ऍड करायचे आहेत आपल्या 9व्या बीटपासून पुढं. त्याच्यानंतर आता 9व्याच्या मागच्या ज्या बीट राहतील ना, ह्या आपल्या पहिल्या बीट, तर इथून मला सेम फोटो 2 बीटला इथून ऍड करायचा. पहिल्या दुसऱ्या फोटोला सेम फोटो. तर इथून पण हा व्हिडिओ आपल्याला स्प्लिट करायचा अशा प्रकारे. ठीक आहे. इथून स्प्लिट करूया, इथून स्प्लिट करूया अशा प्रकारे. तर इथं आपला हा इथून हा फोटो येतो, तर इथून स्प्लिट करूया. ठीक आहे. अशा प्रकारे इथून स्प्लिट केल्यानंतर ह्याची पण बीट आपली इथे चेंज होत आहे. तर सिम्पली आपण इथून स्प्लिट करूया अशा प्रकारे. ठीक आहे. आता ही आपला राहिला शेवटचा फोटो म्हणजे ह्या व्हिडिओचा. ठीक आहे. इथून स्प्लिट करूया अशा प्रकारे. ठीक आहे. आता इथून स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली काय करायचं आहे, पहिल्या दुसऱ्या बीटला आहे ना सेम टू सेम इथून फोटो ऍड करायचा. तर ठीक आहे. इथून आपण ऍड करून घ्या. पहिल्या बीटवर क्लिक करूया, रिप्लेसवरती क्लिक करून हा फोटो इथून ऍड करून घेऊया. आता सेम टू सेम दुसऱ्या बीटला पण आपल्या इथून फोटो सेम टू सेम ऍड करायचा. ठीक आहे. आता सांगितलं तशा प्रकारे. तुम्हाला आता समजलं असेल बीट आपल्या ह्या व्हिडिओच्या कशा आहेत त्या. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, इथून ह्या बीट असतील आपल्या ते तुम्हाला आहे ना फोटो ऍड करून घ्यायचे डबल आहे. ठीक आहे. आणि जे आपले म्हणजे पहिला फोटो असेल त्याला नाही काय करायचं, दुसरा जो फोटो असेल ना जे आपले मागचे फोटो येतं ते त्यांना फक्त सॅच्युरेशन ॲडजस्टमध्ये जाऊन आहे ना, ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशन फक्त मायनस करा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट इथून फोटो होऊन जाईल. हीच प्रोसेस आपल्याला आहे ना ह्या म्हणजे इथून बघू शकाल की करून घ्यायचे आपले ह्या जे फोटो असतील त्यांना. ठीक आहे. तर आता मी काय करतो, तुम्हाला आता सांगितलं फोटो कसं ॲड करायचं, तशा बाई इथून फोटो ॲड करून घेतो. त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. तर इथून बघू शकाल की सर्व फोटो आपण इथून ॲड करून घेतले. अशा प्रकारे तुम्हाला पण तुमचे फोटो इथून ॲड करायचे आहेत परफेक्टमध्ये. तर इथून हे फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली आपण PNG दिल्यात ते तुम्हाला इथून ॲड करायचे. आता PNG सुद्धा इथून आपल्या परफेक्ट इथून ॲड करायच्यात, डायरेक्ट नाही करायचं. ठीक आहे. जसे मी सांगाल तशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे. त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ आहे तो परफेक्ट इथून क्रिएट होऊन जाईल. तर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं, खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला आपलं पहिलं PNG असेल इथून ॲड करायचं. ठीक आहे. कोणतं पण इथून ॲड करा. तर इथं आपण एडिटरचं PNG इथून ॲड करूया आणि ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे. अशा प्रकारे. तर इथून आपण नेल्यानंतर सिम्पली काय करायचं, हे जे PNG असेल आपल्या इथून कट करायचं आहे. जो आपला 9वा टाईमलाईनीला 9वी जी बीट आहे ना तिथं, म्हणजे टाईमलाईनीला 9 सेकंद तिथं आलं तर तिथे बीटन सेकंद एकच टायमिंगला येतात. तर तिथे येऊन सिम्पली हे जे PNG आहे इथून स्प्लिट करायचं. ठीक आहे. अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, स्प्लिट केल्यानंतर हे जे PNG ना त्याला पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड करून घ्या म्हणजे स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल. ठीक आहे. हे तर आपला पहिला भाग संपला इथून. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली आता हे जे पहिला भाग आहे ना म्हणजे सिम्पली आपला हा जो बीट म्हणजे PNGचा
तर त्याला काय करायचं आहे, फोटोनुसार हे पण PNG इथून स्प्लिट करून न्यायचं आहे इथपर्यंत, ठीक आहे, 9 सेकंदाच्या मागच्या फोटोपर्यंत. तर इथून आपण स्प्लिट करून घेऊया, ठीक आहे, अशा पाहिजे इथून स्प्लिट करूया. परफेक्टमध्ये तुम्हाला इथून करून घ्यायचं स्प्लिट, ठीक आहे, PNG सुद्धा. तर म्हणजे यामध्ये आपले सिम्पली तेच PNG इथून ॲड करायचे जसं मी सांगेल तशा पाहिजे, ठीक आहे. तेच आपण स्प्लिट करून घेऊया अशा पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला समजते नाही सर्व म्हणजे कसं काय आपण करतोय ते. नसेल समजत तर थोडं आहे ना दमाने बघा आणि म्हणजे बॅक करत बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल परफेक्ट PNG कसे ॲड करायचे ते. तर ठीक आहे. तर सिम्पली आता आपल्याला हे काय करायचं, हे जे पहिला फोटो आहे त्याला सिम्पली इथून पहिलं PNG इथून ॲड करायचं. त्यासाठी खाली थोडं येते स्क्रोल करा, रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून हे जे लवचं PNG इथून ॲड करायचं आहे. आता त्याच्या पुढच्या PNGला सिम्पली आपल्या हे जे क्रॉसचं PNG असेल इथून तुम्हाला ॲड करायचं, ठीक आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला हे स्टडीचं PNG इथून ॲड करूया. त्याच्या पुढच्या फोटोला क्रॉसचं PNG इथून ॲड करूया, ठीक आहे. आता आपल्या सिम्पली हे दुसरं PNG इथून ॲड करूया आपण ह्याचं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या PNGला सिम्पली क्रॉसचं PNG इथून ॲड करून घेऊया. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या PNGला हे आपलं शेवटचं राहील ती, ठीक आहे, हे इथून ॲड करूया आणि हे आपलं शेवटच्याला क्रॉसचं PNG इथून ॲड करून घेऊया. तर इथून बघू शकाल की आपण सर्व PNG ना इथून परफेक्ट ॲड केलेले आहेत. आता तुम्हाला समजलं असेल परफेक्टमध्ये कसे हे PNG इथून ॲड करायचे. तर हे PNG ॲड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायची, लेंथ संपूर्ण आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल अनफोल्डचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथे आपण डायरेक्ट सर्च करून इथून ॲड करूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता हाच इफेक्ट आपल्याला आहे ना सिम्पली ना हा जो आपला आहे ना, म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की 2 फोटो आहेत ना, त्याच्या शेवटचा फोटो म्हणजे 2 आपण सेम टू सेम फोटो ॲड केलेत ना, दुसऱ्या फोटोला इथून अनफोल्डचा इफेक्ट ॲड करायचा इनमधला, ठीक आहे. तर इथे आपण पुन्हा इथून ॲड करूया अशा प्रकारे, ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल, म्हणजे हे क्रॉसचे जे फोटो आहेत ना त्या सर्वांना अनफोल्डचा इथून इफेक्ट ॲड करायचा सिम्पली. तर इथे आपण फोटोला इथून ॲड करूया आणि पुढचं एक राहील आपलं त्याला पण इथून ॲड करून घेऊया, ठीक आहे. तर अशा वेळी इथून ॲड केल्यानंतर हा आपला शेवटचा राहील क्रॉसच्याला फक्त अनफोल्ड इफेक्ट द्यायचा आहे, ठीक आहे, इनमधला. तर सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हे जे आपले फास्ट फोटो त्यांना काही नाही करायचं. तर हा जो आपला इथला फोटो असेल ना सिम्पली 11 सेकंदाच्या मागचा आणि 10 सेकंदाच्या पुढचा, तर ठीक आहे, हा आपला फोटो त्यावरती क्लिक करायचा आहे आणि डुप्लिकेटचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. आता डुप्लिकेट जो फोटो होईल त्यावरती क्लिक करून खाली इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा. हा फोटो खाली आल्यानंतर ह्या फर्स्ट फोटो जेवढे ना तेवढी ह्या फोटोची लेंथ आपल्याला ठेवायची, ठीक आहे, अशा प्रकारे. ठेवल्यानंतर आता आपल्या सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिमूव्ह BGचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करा. बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्या फोटोला पहिल्यांदा की द्या, सिम्पली प्लेच्या शेजारी कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा, इथे की द्या आणि ह्याच फोटोच्या शेवटला इथे की द्या, ठीक आहे, अशा प्रकारे. आता पहिल्या कीपाशी येऊन सिम्पली हा फोटो सिम्पली खाली ओढायचा आहे संपूर्ण. खाली ओढल्यानंतर आता आपल्या ग्राफचा ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचा. इझी आउटचा जो ग्राफ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. तर इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, म्हणजे परफेक्ट इथून इफेक्ट ॲड होऊन जाईल. आता हे जे एडिटरचं PNG असेल ते आपल्या पुढं आणण्यासाठी खाली लेअरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला फ्रंटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हा जो आपला फोटो आहे ना 10 सेकंदाच्या पुढचा फोटो त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून कॉम्बोमधला हा जो वेवचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली इथे आपण मी सेव्ह केलेला, तर तुम्हाला त्या इफेक्टचं नाव तुम्हाला इथे वरती मिळून जाईल, ठीक आहे. तर हा इथून इफेक्ट सिलेक्ट करा जे पण पुढचे फोटो असतील त्यांना, ठीक आहे. तर सिम्पली आपण हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा. कांबोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली इथे आपला आता दाखवा नाही तर थोडंफार ॲडजस्ट करा आता. तर ठीक आहे, आपण असतो कांबोमध्ये असतो सर्व, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, ठीक आहे. तर इथून हा इफेक्ट आपण सिलेक्ट करून घेऊया सर्व फोटोला. एकच आपला फोटो राहिला आहे, नाहीतर डायरेक्ट सर्च केलं तरी तो इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. सर्च करून सुद्धा इथून ॲड करू शकता, नाव तुम्हाला आपण वरती दिलेलं जाईल. तर इथून ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर इथून हे आपलं फोटोचं काम झालं. तर आता आपल्या सिम्पली काय करायचं, इथे यायचं आहे, ठीक आहे. 9 सेकंदाचा जो फोटो आहे तिथे, ठीक आहे. इथे आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे फ्लॅशिंग शर्ट्स, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर ठीक आहे, यामध्येच तो हा इफेक्ट, तर इथून सिलेक्ट करा. तर इथे आपण सिलेक्ट करू, आपल्या ट्रेंडिंगमध्येच इथून मिळून गेले ना बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ आपल्याला आहे ना सिम्पली 9 सेकंदाच्या फोटोपासून 10 सेकंदा तिथला जो हा फोटो असेल तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच इफेक्टवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ना
पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट म्हणजे सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवा आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.